शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज वार आहे बुधवार आणि दिनांक 23 जुलै 2025 शेतकऱ्यांसंबंधीच्या पीक विमा अनुदान आणि कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाच्या योजना शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पीएम किसानचा हप्ता। बघूया सविस्तर बातम्या। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास विमा कंपन्यांवरती कारवाई करणार। विमा कंपनी शेतकऱ्यांवरती उपकार करीत नाही, नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वेळेत मिळाली नाही तर विमा कंपन्यांवरती कारवाई करू, तसेच संबंधित विमा कंपनीचे आदेश रद्दबातल करू, अशी तंबी राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदर विकास मंत्री पालकमंत्री नितेश राणे यांनी कंपनीला दिलेला आहे। अनुदान घोटाळा प्रकरणामध्ये काही सुपात काही जात्यात 35 कोटींच्या घोटाळ्यात 22 जण निलंबित। जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदानामध्ये तहसीलदारांचे लॉग इन आणि पासवर्ड वापरून 35 कोटींचा घोटाळा तलाठी लिपिकासह कृषी सहाय्यकांनी केला असल्याची बातमी समोर आली होती। 17 तलाठ्यासह 5 महसूल कर्मचाऱ्यांचं यावेळी निलंबन करण्यात आले असून शेतकऱ्यांना लुटणाऱ्या लोकांना निलंबित केलेले आहे। राज्यात 82% क्षेत्रावरती खरीप पेरण्या पूर्ण, मक्याने मारली मुसंडी, कापूस पेरणी समाधानकारक झाल्याची शेतकऱ्यांची माहिती। राज्यात यंदाच्या खरीप हंगामातील पेरण्यांचा धडाका आता अंतिम टप्प्यात आला असून सरासरीच्या 82% क्षेत्रावरती पेरणी पूर्ण झाली आहे। विशेष म्हणजे पशुखाद्य आणि मक्याच्या लागवडीने सरासरी क्षेत्र ओलांडत मोठी मुसंडी मारलेली आहे। मंत्र्यांच्या गैरवर्तनामुळे सरकारची डोकेदुखी वाढली। आपल्या मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या गैरवर्तनाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुढील अडचणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यामुळे वाढल्या आहेत। कोकाटे हे सभागृहात मोबाईलवरती रमी खेळत असल्याचे समोर आल्याने विरोधकांनी त्यांना टार्गेट केलं आहे। मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री कोकाटेंना फटकारले। सभागृहात रमी खेळण्यास प्रकार भूषणावळ नाही, फडणवीस यांची माहिती। विधिमंडळाच्या सभागृहातच मोबाईलवरती रमीचा गेम खेळणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फटकारले आहे। मंत्री कोकाटे यांनी खुलासा केला असला तरी एकूणच जे काय घडले ते आम्हाला भूषणावळ वाटत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। कांदा खरेदी केंद्रावरती नियंत्रणासाठी राज्य सरकारची दक्षता समिती। आता प्रत्यक्षात कारभारात सुधारणा होणार का याकडे लक्ष। केंद्र शासनाच्या केंद्रीय ग्राहक संरक्षण अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने आता संस्थेबाबत कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून किंमत स्थिरता निधी योजनेअंतर्गत कांद्याची खरेदी केली आहे। अच्छे दिनाच्या नावाखाली सरकारकडून रासायनिक खतांच्या किमती वाढवून बळीराजांची लूट होत असल्याची शेतकऱ्यांची माहिती। आसमानी व सुलतानी संकटांनी बळीराजा मरणासन्न अवस्थेत असल्याचे चित्र आहे। पेरणीच्या वेळी महागड्या दरात बियाणे खरेदी करणाऱ्या बळीराजाचा माल शेतातून निघाल्यानंतर कवडीमोलाने घेतला जातो। सत्ताधारी आणि छावामधील वाद चिघळला। शेतकऱ्यांसाठी मार खाऊ छावाकडून चोख प्रत्युत्तर। छावाच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण व इतरांनी जबर मारहाण केल्यावर त्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत। छावाने जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली असून लातूर बंदची त्यांनी हाक दिली होती। सूरज चव्हाणांसह 13 जणांवरती गुन्हा दाखल झाला असून तटकरेंच्या कार्यक्रमात गोंधळ झाला होता। कृषी मंत्री कोकाटे यांची विकेट पडणार, तटकरेंचे संकेत। फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी। राज्यात दररोज असंख्य शेतकरी आत्महत्या करत असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मात्र सभागृहामध्ये जंगली रमी खेळत होते। आता त्यांच्या या कृत्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली नाराजी व्यक्त केली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तुळजाभरातून कारवाईचे संकेत दिले आहेत। हुमणी अळीमुळे नुकसान झालेल्यांना मदत द्या। महाराष्ट्रामध्ये आता सध्या गावामध्ये हुमणी अळी सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करत आहे, ज्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्णतः मदत देऊन शेतकऱ्यांसाठी निधी जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं तहसीलदार आणि सरकारकडे केली जात आहे। कृषी मंत्री कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल। स्वराज्य पक्षाचे तेलारा तहसीलदारांना निवेदन। कृषी मंत्र्यांना जुगार पत्ते भेट दिल्याची माहिती। त्यामुळे कृषी मंत्र्यांविरोधात महाराष्ट्रात संताप असल्याची देखील माहिती।
अकोल्यात 500 रुपयांच्या नकली नोटा चलनात, महिलेने केली दुकानदाराची फसवणूक। शहरात 500 रुपयांच्या नकली नोटा चलनात आल्याने खळबळ उडाली आहे। एका महिलेने अंधाराचा फायदा घेत दुकानदारास 500 रुपयांच्या 2 नकली नोटा देऊन ती पसार झाल्याची घटना समोर आलेली आहे। दोंडी दोंडी पाणी दे, शेतकऱ्यांसह सर्वांच्याच नजरा आकाशाकडे। महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाने गेली 15 ते 20 दिवसांपासून पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांचा धीर सुटत आहे। त्यामुळे आपल्याला दुबार पेरणी करावी लागले काय या एकाच विचाराने शेतकऱ्यांची झोप उडाली होती। शेवटी देवाकडे साकडे करण्यासाठी त्यांनी हा मंत्र जपला। 4 वेळा निलंबित झालेली ग्रामसेविका अखेर बडतर्फ, महिला ग्रामसेवकाने केला 25 लाखांचा अपहार। ग्रामपंचायत निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये असा जवळजवळ हा करोड रुपयांचा निधी लाटल्याची ग्रामसेवकावरती तक्रार आहे। त्यांचा आता निलंबित केला असून त्यांना बडतर्फ देखील केलेला आहे। विजय क्रॉप सायन्स कंपनीवरती कृषी विभागाचा छापा, मुदतबाह्य कीटकनाशक जप्त, 21,95,280 रुपयांचा आढळला मुदतबाह्य साठा। शेतकऱ्यांना ही कंपनी लुटत असल्याची तक्रार केली होती। त्यामुळे शेतकऱ्यांनी बी बियाणे खते घेत असताना त्यांची व्हरायटी बघूनच खरेदी करावी असे आश्वासन सरकारकडून त्यांना आवाहन केलं जात आहे।